हृदय देशी मी अमका आहे ऐशी जी बुद्धी स्फुरे हरणीशी ती वस्तुगामी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त घटिका प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओळी महान असा ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीतील 15वा अध्याय 15वा श्लोक आणि ओवी क्रमांक 421 या ओवीद्वारे ज्ञानेश्वर महाराज भरकटणाऱ्या जीवाला उगाच धावपळ करत असलेल्या जीवाला आणि भगवंताचं ठिकाण सांगतात, भगवंताचं स्वरूप सांगतात. सर्वांच्या हृदय देशामध्ये पाहिलं तर वास्तविक तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. कसा येतो म्हणजे आमचा आहे ऐसी जे बुद्धीला रात्रंदिवस पुरण होतं ती वस्तूच मी आहे असे ह्या ओळीवर तुम्हाला सांगतात. ओळीवर विवेचन करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा की शाईबाबा मंदिर मुरलीधर नगर पाथर्डी फाटा श्रीक्षेत्र नाशिक या ठिकाणी हा चालू असलेला एक दिवसीय वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्यानिमित्त सकाळी गुरुवर्य चंद्रकांता मामा भेरे यांचं कीर्तन झालं. त्यानंतर गुरुवर्य बाबुराव बाबा भागडे यांचं कीर्तन झालं. दोन्ही महान आणि गुरुस्थानी नवे नवे गुरुच असलेले त्यांचं कीर्तन झालं. त्याच्यानंतर विशेष असं प्रवचन मज बाबराकडे दिलं. आता त्यांच्यानंतर विशेष तरी मी काय सांगणार नाही का. जे नेते ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध अशा महात्म्यांची आपण कीर्तन ऐकली आणि त्याच्यानंतर ज्याप्रमाणे बघा सूर्यापुढे काजव्याने आपले चमक दाखवण्याचा प्रकार आहे नाही का. सूर्यापुढे काजवा त्याचा प्रकाश दिसेल का किंवा रात्री जसा अंधार जर असेल तर त्यावेळेस त्या काजव्याचा सुद्धा प्रकाश दिसेल पण प्रकाशात मात्र सूर्याच्या प्रकाशामध्ये मात्र त्याचा दिसणार नाही. अशा प्रकारे असं तुम्हाला ज्ञानामृत बाबांनी पाजलं आणि त्यानंतर मी तुम्हाला काय सांगणार परंतु सेवके सांगितले काम सेवकाला जे काम सांगितलं ते त्यांनी केलं पाहिजे नाही का. बालक बापाची आता टिरगे तो बापातही जेवू लागे तो संतोषी लेणे वेगे मुखची ओढवी. ज्याप्रमाणे बघा लहान बालक असतं आपल्या बापाच्या ताटात जाऊन आणि त्याच्यातूनच घास उचलतं आणि आपल्या बापाला जीव घालतं आणि बाप सुद्धा आनंदाने आणि तो घास घेण्यासाठी तोंड आणि पुढे करतो. त्याप्रमाणे ज्यांच्याकडून हे तत्वज्ञान खऱ्या अर्थाने भगवंताची ओळख ज्यांनी करून दिली अनादिकालचं तत्व यांच्यापासून माझ्याकडे आलं आणि त्यांच्याच समोर आणि मी सांगावं. परंतु बघा लहान मुलाचं कौतुक जसं बापाला वाटतं तसं माझ्याकडून काही चुकलं काही अपशब्द जरी गेले तरी ते आनंदाने स्वीकार करतील याची मला खात्री आहे. तर सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि या प्रवचन रूपी ओवीवर विचार मांडतो. या ओवीवर बघा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा चाललेला संवाद भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा चाललेला संवाद ज्ञानेश्वर महाराज या ओवीद्वारे आपल्या सर्वांना सांगतात. मनुष्य देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात. नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात. काय सांगतात. यरवी सर्वांच्या हृदय देशी मी कुठे आहे
तर प्रत्येकाच्या हृदयात आहे. मी अमुका आहे, मी अमुका आहे असं जे बुद्धीला रात्रंदिवस स्फुरण होतं ती वस्तूच मी आहे. आता ह्या ओळीद्वारे भगवंताने स्वतःचा पत्ता सांगितला. नवे नवे आपल्या स्वस्वरूपाचा प्राप्ती कशी होईल आणि मी कुठे आहे आणि मला कसं पाहिलं पाहिजे, कसे शोधलं पाहिजे याचं या ओळीद्वारे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आज जर पाहिलं तर भगवंताच्या प्राप्ती करता नवे नवे भगवंत भेटण्याकरता आणि अनेक कोण काय करतो, कोण काय करतो. देवाची प्राप्ती व्हावी म्हणून सत्य चालेल, देव भेटावा म्हणूनच वाऱ्या चालेल, देव भेटावा म्हणूनच दिंड्या चालेल, देव भेटावा म्हणूनच तीर्थव्रत चालेल. एवढं होऊनही सर्व करूनही देवाची प्राप्ती होत नाही. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यम नियम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदन. फक्त इथे काय सांगितले का बाकी काहीच करायची गरज नाही, फक्त एकच करा का त्या भगवंताचं भजन करा, त्या भगवंताला ओळखा. तर मग तो भगवंत आहे कुठे? येथे पहिले सांगितले रवी सर्वांच्या हृदयदेशी. तो कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये. कुणाच्या एकाच्या सांगितलं का? नाही, प्रत्येकाच्या. भगवंत हृदयात असलेले अनेक संतांनी सुद्धा अनेक पुरावे दिले नाही का? ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामो, आस्था सर्व सुखाचा रामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. या ओळीवरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो भगवंत कुठे आहे? तर हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो, आस्था सर्व सुखाचा रामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. भ्रांतीमुळे जीव काय करतोय? विषयाच्या पाठीमागे लागतोय. मग मी भगवंत हृदयात कसा आहे ते सिद्ध करण्यासाठी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी 3 दृष्टांत दिलं. तर मी हृदयात कसं आहे? ज्याप्रमाणे बघा, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, पण ते अवेरून गोचिड असिद्ध काल शेविते. गोचिड असतं, गोचिड जी गाय असते त्या गायीच्या कासेमध्ये दूध असतं आणि त्याच कासेला गोचिड चिटकलेला असतो. तो गोचिड ते दूध न प्राशन करतात. काय पितो? रक्त पितो. दूध कसं आहे? पवित्र आहे आणि गोड पण आहे. पवित्र जर म्हटलं तर आज सर्व धार्मिक कार्यामध्ये आणि त्या दुधाचा वापर केला जातो, कारण ते पवित्र असल्यामुळे. सत्यनारायण पूजा असेल, ज्ञान यज्ञ, योग यज्ञ, हवन वगैरे ठिकाणी आणि त्या दुधाचा वापर केला जातो, कारण का ते पवित्र आहे. आणि गोड आहे ते तर आपण सर्वांनी पिऊनच पाहिलेले, त्याचा प्रत्येकाला अनुभव आहे. मग असे असून सुद्धा गोचिड काय करतं? रक्त सेवन करतं. म्हणजे जो विषयाच्या पाठीमागं लागून हृदयातील भगवंताला न ओळखता भ्रांतीत राहिलेला आहे त्याला ज्ञानेश्वर महाराज काय म्हटलेले? गोचिड म्हटलेले. का मला कांदा आणि दुर्धरे नांद नौक हे कुचे घरी, पराग सेवीचे भ्रमरी हेराची गुलीची ओरी. मगच बाबांनी सांगितलं कमळाचं फुल असतं, त्या कमळाच्या फुलात मकरंद असतो. तो मकरंद आणि काय भ्रमर येऊन तो मकरंद सेवन करतो. पण त्या कमलकंदाजवळच काय असतो? बिडूक असतो. पण तो बिडूक काय करतो? तर तो चिखल खातो. त्याप्रमाणे तैसा हृदयामध्ये मी रामो, त्याप्रमाणे मी हृदयात आहे परंतु मला ओळखत नाही. का निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या हाती ससरवरी, परी तेथोनी तेथे बैसोनी उपवास करी, का दारिद्र्य जे
पूर्वी जसे बँक वगैरे नव्हते, आता बँकेमध्ये पैसे ठेवतात. तर पूर्वी काय करायचे, जमिनीमध्ये पैसे गाडून ठेवायचे. आपल्या घरामध्ये हंडी, पैशाची हंडी आणि त्याच्यावर जमिनीखाली गाडून ठेवायचे. तर त्याच ठेवलेल्या धनावर आणि त्याच घरातली व्यक्ती बसते, परंतु काय करते, उपवास म्हणजे तो दारिद्र्य बघतो, म्हणजे भीक मागतो. त्याला संध्याकाळी काय खायचं का सकाळी काय आणून खायचं याची चिंता करतो. आणि बसला कुठे, धनावर बसलेलं आहे, नाही का. त्याप्रमाणे तैसा हृदयामध्ये मिरानो, त्याप्रमाणे भाऊ बोलतो कुठे, हृदयात आहे. यरवी सर्वांच्या हृदय, प्रत्येकाच्या हृदयात आहे. परंतु भ्रांतीमुळे तो विषयाच्या पाठीमागे लागलेला आहे. त्या देवाच्या प्राप्तीकरता नाना साधना करतो, परंतु त्याची ओळख होत नाही. आणि तो जर पाहिला तर तो आपल्या हृदयात आहे, नाही का. कुठेश्वरशी रामेश्वर आणि कुठेश्वरशी काशी, आणि हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी. अष्टोत्तरश तीर्थ, अष्टोत्तरश तीर्थ जायच्या चरणी, ज्याच्या चरणावर 108 तीर्थ आहे, तो कुठे, तो तुझ्या हृदय आत्माराम. देव जवळ असता जासी नाना तीर्था, देव जवळच आहे, कुठे, आपल्या हृदयात आहे. देव जवळ असता जासी नाना तीर्थ, नाना तीर्थ यात्रा करतो. ज्ञानेश्वर महाराज मुकला असे आता म्हणून आणलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मुकला म्हणून. तो देव इकडे तिकडे न शोधता तो आहे कुठे, तर तो हृदयात आहे. रवी सर्वांच्या हृदयदेशी. मग एवढा जवळ देव आहे, मग त्याची ओळख का होत नाही. अर्जुना मी नसे ऐसा कौन उठावा असे, परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखते माते. मी नाही अशी जागाच नाही, भगवान श्रीकृष्ण सांगतात. परंतु प्राण्याचं दैव कसं आहे तर ते मला ओळखीत नाही. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ, आणि भरला घनदाट हरिदिशी. घनदाट भरलेला आहे. कितीदा घनदाट म्हटलं तर सुईच्या टोकावर जेवढी जागा असते ना, तेवढी जागा सुद्धा भगवंताशिवाय रिकामी नाही. मग एवढा व्यापक परमात्मा असूनही त्याची ओळख का होत नाही, त्याला का ओळखत नाही, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे संतांची शरणागती होत नाही. संताला जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत देवाची ओळख कदापि होणार नाही. जरी तो सर्वव्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे, तरी त्याची ओळख करायची असेल तर संताला शरण गेलं पाहिजे. संताचे पायी ठेविता माता, संत चरणी भाव आणि आपोआप भेटी देऊ. संतांच्या चरणावर जर भाव ठेवला मग आपोआप देव भेटल. देवाला पाहायला कुठं जायची गरज नाही. म्हणून संता अखंड भजावे, म्हणून संताचं अखंड भजन केलं पाहिजे. संताला अखंड भजावे, तेने भेटे देव आपोआप, मग आपोआप भेटे. गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. म्हणून गुरुशी भजावे आणि रूप ध्यानाशी आणावे. म्हणून संत शिवाय देवाची प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही असे वेद देती ग्वाही. वेद ग्वाही देऊन सांगतात का संत शिवाय प्राप्ती नाही. संत चरणी भावधारा, क्षणोक्षणी नामस्मरा आणि मुक्ती सायुजता वरा. हेच करा आपण, हेच करा, दुसरं काहीच करू नका. म्हणून जोपर्यंत संताला शरण जात नाही तोपर्यंत त्या देवाची ओळख होणार नाही. जरी घनदाट आहे, व्यापक आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे, तरी तो दिसणार नाही. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात प्रत्येकाच्या हृदयात आहे. ज्यांनी सद्गुरू केला त्याच्या हृदयात आहे, ज्यांनी सद्गुरू नाही केला त्याच्या हृदयात आहे. जरी प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण त्याची ओळख कोणाला होईल, जो भजन करेल त्याला. मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबी न दिसे, योगी याचे मानसे उमरडोनी जाय. परी तयापाशी पांडवा
मी हरपिला असे गिरवा, जेथ नाम घोष बरवा करते माझा. जेथे माझ्या नामाचा घोष चालू आहे तेथे मी. प्रत्येकाच्या जर हृदयात आहे तरी त्याला ओळखायला त्याचा नामघोष करावा लागेल. सतत त्याचं भजन केलं पाहिजे. सद्गुरूने दिलेले वचन, काना वचनाची भेटी, सरसाची पै कीर्ती, वस्तू होऊन उठी कौन एकजो. सद्गुरूचं वचन आणि साधकाचं का, त्या कर्णद्वारे सद्गुरू ते तत्व पेरतात आणि ते तत्व कानीने पेरले आणि डोळ्यात उगवले. कानात पेरणी करता, कानात पेरणी केली, नयनात उजेडा आली, कैशी मोहिनी घातली गुरुना आणि मला येडच गेलं भरून. सद्गुरूने जे सद्गुरू कानात जे सांगतात त्याला बीज मंत्र म्हणतात. आज जर पाहिलं तर बीज मंत्र जर म्हटलं तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर लाखोने वारकरी आहेत. त्यांची गणना करता येत नाही, एवढं वारकरी आहेत. परंतु बीज मंत्र म्हटलं तर सांगता येणार नाही. बीज मंत्र आम्ही रोज हरिपाठात म्हणतो, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले स्वजस्ती. बघा, आदिनाथ उमा, उमाला ते बीज भगवान शंकराने कानात पेरलं, त्याला बीज म्हणतात. आणि बघा, कानात त्या पार्वती मातेच्या पेरल्याबरोबर त्या पार्वती मातेला देहभाव विसरून गेली. रूपी गुंतले लोचना, अंतरी स्थिरावले मना, देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठले. देहभाव विसरून गेली, झाली झडपणी आणि संचरले म्हणी आदिरूप. ते आदिरूप आपलं स्वस्वरूप मनात ठसलं आणि त्या स्वस्वरूपामध्ये आणि देहभाव विसरून आणि ते पार्वती बसली होती. परंतु आज जर पाहिलं तर लोक काय म्हणतात, भगवान शंकर पार्वतीला तो उपदेश करत होते, त्याला तिला एकांतात नेले, ते कानात बीज मंत्र सांगत होते, परंतु ती मला झोपी गेली. आता सांगा, पार्वती माता झोप किती अट्टासन येते म्हणे. तो परमात्मा, तुम्ही ज्या देवाचं भजन करतात तो देवाचं भजन करायचे हे तुम्हालाही सांग. एवढं अट्टासाने सांगत होती. आणि भगवान श्रीकृष्ण तिला, भगवान शंकर तिला एका सरोवराच्या ठिकाणी घेऊन गेले. मग तिथं ती झोपा काढेल का? नाही का? परंतु बाह्य अंगाने जसं अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. तर लोक म्हणतात ती झोपली होती, तर झोपली नव्हती, तर ती देहभान विसरून त्या स्वरूपात एकरूप झाली होती. मला सांगायचं काय, बीज मंत्र साधनाचे सार, मंत्र बीज हरी, आत्मतत्व हरी तोची एक. आत्मतत्वाच्या ठिकाणी धरायचं. आणि जसं आपण बघा, आपण धान्याला बीज म्हणतो नाही का? धान्याला काय म्हणतो? बीज. आपल्याला साधारणतः आपण सर्व शेतकरीच आहोत. 1 एकर जमिनी जर लागवड करायची असेल, समजा भात म्हणा, आता आपल्याकडं बरीच मंडळी भात पिकवणारे आता पिशवी येतात बघा, 10 किलोची पिशवी 1 एकर करतात. ती पिशवी तो काय करतो, खांद्यावर घेतो, पेरून देतो. पण तेच भात उगवल्यावर तो खांद्यावर आणू शकतो का? नाही, कारण त्या एका भाताचा अनेक भात झाले. तसं सद्गुरूने जे तत्व कानात पेरलं, कानी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापक भरला तो हरी व्यापक पद्धतीने. म्हणून व्यापक दिसतो म्हणजे तो काय दिसतो? भरला घनदाट हरी दिशे. तो घनदाट भरलेला आहे अशी त्याला प्रचिती येते. ही कशाला येते? तर ते सद्गुरूने दिलेले नाम. सद्गुरूने जे कानात बीज पेरलं आणि त्याचं अखंड सतत भजन केलं,
आणि सतत भजन केल्यामुळे त्याच्याकडे सर्व तिला हारी दिसायला लागला. सर्व त्या साधकाला कुठं काय दिसतो? हारी दिसतो. बघा, एक काकड्यामध्ये आम्ही नेहमी एक अभंग म्हणत असतो. नामदेव महाराजांचा अभंग आहे बघा. लाजले ग माय आता कवना ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहावं त्यांचं चतुर्भुज आहे, सर्वीकडे गोपाळ दिसायला लागला. लाजले ग माये आता कवना ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. आणि ते कुठे गेले? द्वारके, नाही का? द्वारकेला गेली. तो सर्व द्वारका दिसत सर्व म्हणजे त्या ठिकाणी दिसायला लागला. आणि तिची ही अवस्था नामदेव महाराजांनी पाहिली. तर त्या रुक्मिणीला सर्वीकडे देव दिसू लागला. सर्वीकडे देव दिसतोय. आणि ती रुक्मिणी माता पांडुरंगाला ओवाळायचं होतं, पण सर्वीकडे भगवंत दिसू लागला. मग आता ओवाळायचं कोणाला? अशी तिची फजिती झाली. तेव्हा नामदेवराय तिथंच होते. नामदेवराय म्हणे, नामदेवानी खून सांगितली. काय खून सांगितली? वैजयंती माळ गळा, वैजयंती माळ गळा श्री वत्सलांछना, विष्णुदास नामयन दाविली खून. विष्णुदास नामयनी खून दाखवली. काय खून दाखवली? ज्याच्या गळामध्ये वैजयंती माळ आहे आणि छातीवर भृगु ऋषीने मारलेले ते लाते, त्याला काय म्हणतात? श्री वत्सलांछन. मग अशी ज्याच्या छातीवर श्री वत्सलांछन आहे आणि वैजयंती माळ आहे तो भगवंत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच, सर्वीकडे भगवंत दिसतो. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सरळ रश्मी, असा तो प्रत्येक ठिकाणी असलेला भगवंत. त्याची जर ओळख करायची असेल तर संताशिवाय होत नाही. आणि म्हणून तो सर्वांच्या हृदय देश आहे. पुढे म्हणतात, मी अमुका आहे ऐशी, मी अमुका आहे. आता अमुका हा शब्द माऊलीने एक विशेषत्वाने सांगितलेला आहे. बघा, आता आपण येत असताना तुम्हाला एखादी व्यक्ती भेटली. ती व्यक्ती, तुम्ही दोन व्यक्ती, त्या दोघांचा संवाद चाललेला आहे. त्यांचा दोघांचा संवाद झाल्यानंतर तो पुढे आला आणि बसून तिसऱ्याला सांगू लागला का असं नाही असं आमचा संवाद झाला. त्याला जर विचारलं कोण होतं, तर तो जर मला अमुका, तर कळेल का? कारण अमुका म्हणजे त्याचं नावाचं उच्चारण केलेलं नाही, ते व्यक्ती सांगितली नाही. तसं इथं अमुका शब्द वापरला. याला कारण असं का ते जे तत्व आहे, मग अमुका म्हणजे तो गुप्त आहे. काय गुप्त आहे? ज्ञान गुप्त गमे, ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिले माझ्या हाती. ते गुप्त आहे, गुह्य आहे. आणि म्हणून ते गुह्य ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? ते गुह्य जर तुम्हाला कळवायचं असेल, तो अमुका कोण आहे ते जर कळवायचं असेल, तर पुढची ओवी काय? परे संता सवे वस्ता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरणी उपासिता वैरागीशी. नाही, त्या भगवंताची ओळख जर करायची असेल तर संत संगत बसावं लागेल. संत ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, संताया बाजावे सर्व सुशी. संताला शरण गेलं पाहिजे आणि योग ज्ञानी पैसता म्हणजे साधना केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, आणि तेव्हाच तो कळेल. तर तो अमुका म्हणजे काय? तर मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळ येईल विचारिता, आहे ठाऊक सभागे संता, नाही तुझा आणि कमागतवा. तो वासुदेव आहे, पण तो कळेल तेव्हा संताला विचारलं तर. नाही दुजा आणि कमागता, दुसरं कोणीच सांगणार नाही, फक्त संत सांगतील. म्हणून तो अमुका कळावा, तो भगवंत कळावा, तर त्याच्यासाठी संताला शरण गेलं पाहिजे.
आणि संताला शरण गेल्यावर मोठके गुरुमुखे उदय देत दिसे. हृदय स्वयंभाचे असे. प्रत्यक्ष पाहावं लागेल तसे आपण पाहिजे. प्रत्यक्ष जर पाहिलं, गुरुमुखातून ते कानात पडतं, प्रत्यक्ष पाहिलं तर सर्व व्यापक ठिकाणी तो भगवंत दिसतो. म्हणजे तो जे तत्व सांगितलं ते तत्व म्हणजे तो मी, तो अमुका म्हणजे तो मी आहे, तो मी आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, तो बघ कैसा, तो शब्द अवागमय. तो मी आईचा अवागमय. त्याला अनिर्वाच्य सुद्धा म्हटलेलं आहे. आणखी त्याला अजपाजप सुद्धा म्हटलेले. घोष रूपी अति सूक्ष्म नादो. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, घोष रूपी अति सूक्ष्म नादो तो मी प्रणव रूपे निज वेदो. प्राणी मात्रे असे स्वतः सिद्धू, परीने न ते बोधू सकावत नाही. घोष रूपाने अति सूक्ष्म नाद चालू आहे. यरवी सर्वांच्या हृदयदिशी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये घोष रूपाने तो अति सूक्ष्म नाद चालू आहे. भगवान सांगतात तो मी आहे, तो मी प्रणव रूपाने, आणि तो प्रत्येक प्राणी मात्राला स्वतः सिद्ध आहे. परंतु तो बोध आम्ही कामना करून परमार्थ करतो. आम्हाला हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे, हे प्राप्त झालं पाहिजे, ते प्राप्त झालं पाहिजे, अशी कामना धरतो. आणि त्याच्यामुळे जवळच असलेल्या भगवंताची त्याची ओळख होत नाही. मी निजानंद हृदयात त्यामध्ये उपेक्षणे भ्रांत कामासक्ती लोळंगत द्वारे ओळंगती निचांची उंबरते झिजवतात. मी हृदयात असून निचांची द्वारे झिजवतात. त्या हृदयस्थाचे ध्यान नित्य योगाचे निध्यासन सम करून प्राणापान सदा अनुसंधान नादाचे. प्राणापान सम करून ते अनुसंधान करायचं. आणि ते रीत सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, भागडे बाबा, बिलाडे आप्पा, तसेच देरे मामा, त्यांच्याकडून ते अनादी कालाचं तत्व, त्यालाच बीज म्हटलेले ते तत्व तुमच्या आमच्यापर्यंत आणले. आणि टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मोराला छंद, भोग भोगताच आटला भेद. ज्ञान गेलो निगावा गोविंदगा, ज्ञान गेलो गोविंदगा. अनु हात वाजती टाळ, अनु क्षीर गीत रसाळ, अनुभव तनमय सकळ, नामा म्हणे केशव कृपाळ. तो अमुकम म्हणजे ते तत्व, म्हणजे ती वस्तू मी आहे. आता वस्तू कशाला म्हणतात? तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. परमात्मा ही जी वस्तू आहे ती कशाला दिसते? ज्ञानाने. ज्ञान कुठे आहे? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मने हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. किंवा गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान हाती जैसे. त्या दर्शनाने आणि मग समाधान होतं. असा त्याला तो अमुका म्हणजे अनिर्वाच्य, अजपाजपे, अजपाजपण उलट प्राणांचा तेथे यमानाचा निर्धार. अशा अजपाजप याचा अर्थ काय? ज्याचा जपही करावा लागत नाही त्याला अजपाजप म्हणतात. तर बघा, नाम घेता वैखरी, वैखरीने जर नाम जपलं तर काय? चित्त धावे विषयावर. वैखरीने आज जर पाहिलं तर सर्वीकडे वैखरीनेच भजन चाललंय, नाही का? रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधनी, रोज म्हणतात हा, पण रूपही पाहत नाही, नाही का? नाम रूपा नाही मिळत अवघा वाचेचा गोंधळ. आणि म्हणून तो वाचेचा गोंधळ नको म्हणून ती रीत सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत आणली. जसं वैखरीने नाम न जपता वाचा 4 प्रकारची,
चार प्रकारचे वाचे, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर न बोलताही जो प्रत्येकाच्या तिथून जो ध्वनी निघतो, जो नाभीपासून जो ध्वनी निघतो तो स्वभावताच चालू आहे. देख मनुष्य जात सकळ आणि स्वभावताच भजन शिळ. तर ते न भजता म्हणजे न जपता ते चारी वाणीतून चालू आहे. तर ते चार वाणी म्हणजे परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. परवाणी नादाचे प्रथम स्फुरण, घोष मात्र सूक्ष्म प्राण, ती परावाच्या जाणं प्रथम लक्षण ओंकारी. ओंकाराचं प्रथम लक्षण आहे. आणि त्याला काय म्हणतात? परवाणी. जो ध्वनी निघतो नाभीपासून, परेहून परते घर तेथे राहू निरंतर, ती परवाणी. तोच नादयुक्त प्राण अंतकरणी असे स्फुरण, ती पश्यंती वाचा जाण. द्वितीय लक्षण ते माझे, ती द्वितीय लक्षण सांगितलं. तोच नादयुक्त प्राण, तोच नाद अंतकरणापर्यंत, जसं नाभीपासून पुढे काय अंतकरणापर्यंत, ती पश्यंती. पश्यंती वाचा जाणं द्वितीय लक्षण ते माझी. आणि नाभीपासून नाभीश्वरी जे घुमघुमी कंठावरी, कंठापर्यंत जो ध्वनी निघतो ती मध्यमा. आणि आकार, ओकार, मकार, स्वर, वर्ण युक्त उच्चार, ते तर प्रगट होय ओंकार, ती वाचा साचार वैखरी. अशा प्रकारे चारी वाणीतून न बोलता जे बोलणं चालू आहे. न कैसा वासुदेव बोलतो, बोल तो वासुदेव बोलतोय. बोल अबोलने बोल, जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजाडले. वासुदेव करीतो फेरा, वाड्यात बाहेर हिंडेदारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाब न देता मग जाता माघाराला. अशा प्रकारे तो वासुदेवाचा फेरा चालू आहे. 21,600 वेळा तो वासुदेव येतो जातो, येतो जातो, त्याचा फेरा चालू आहे. आणि त्याच्यातून जो ध्वनी निघतो त्याला म्हटलेले बोल अबोलने बोल, न बोलता. आणि म्हणून न बोलता जो ध्वनी चालू आहे ते चारी वाणीतून परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, आकार, उकार, मकार, स्वर, वर्ण युक्त उच्चार, ते तर प्रगट होय ओंकार, ती वाचा जाण वैखरी. अशी चौथी वाचा नाही का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, ती तिन्ही एकवटले, त्या शब्द ब्रह्म कवळले, ते मी गुरुकृपाने मिले आदिबीज. ते आदिबीज जे पार्वती मातेला भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकराने सांगितलं, ते आदिबीज. आणि म्हणून अशा प्रकारे ते तत्व भगवान सद्गुरू सांगतात. त्या तत्वाशी म्हणजे ते भजन अखंड केलं पाहिजे. आशिनी शयनी भोजनी, विसर नाही माझ्या स्मरणी, त्या नावे आत्मन्याने बोले जे पाहता. झोपे जागृतीत, स्वप्न सुसुप्तीमध्ये, आणि ती क्रिया चालू आहे. यरवी सर्वांच्या हृदयदेशी मी आमका आहे आयशी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस नाही का. म्हणून ते रात्रंदिवस ते भजन करायचे. टाळा टाळे लोपला नाद, टाळा टाळे लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगता चाटला भेद, भोग भोगता चाटला भेद, ज्ञान गिळो निघावा गोविंद गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. तो जे बोल चालू तो वासुदेव बोलतोय. बोलणार तुम्ही, आम्ही नाही. आम्ही काय म्हणतो, मी सांगितलं, मी कीर्तन केलं, मी प्रवचन केलं, मी असं सांगितलं, मी तसं सांगितलं. तो सांगणारा कोण आहे, तो वासुदेव आहे. तो बोलणारा कोण आहे, वासुदेव. मज हृदयी सद्गुरु, तेने तारिलो हा संसार करू, आणि म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी. म्हणून तो विवेक जागृत करायला पाहिजे. आणि ती वस्तू भगवंत आहे. आणि जो अहर्निशी रात्रंदिवस जे स्मरण चालू आहे
ते सद्गुरू पुन्हा आम्हाला त्याची ओळख करून देतात. एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन, आशेने शयनी सदा हरीचे चिंतन. झोपेत जागृतीत स्वप्न सुसुप्तीमध्ये भजन करण्याची रीत तुम्हा आम्हाला बाबांनी सांगितली, कळवली आणि ती स्वभावता चालू असून सुद्धा आपण विसरलो आणि त्याची जाणीव, त्याची ओळख करून दिली बाबांनी. म्हणून रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे इंद्रिय पाहती नाना पदार्थ, परिमनना पाही अनेक अर्थ, जागृती स्वप्ने स्वभावता अखंडता हरी स्मरे. अखंड हरीचं स्मरण कसं करायचं? ज्याप्रमाणे इंद्रिय पाहती नाना पदार्थ म्हणजे डोळ्याने पाहतो, पायाने, हाताने, इतर इंद्रियाने पाहतो का? मग इथं कसं पाहतो म्हटलं? कारण डोळ्याने पाहिल्याशिवाय पुढची क्रिया हात करणार नाही. एखादी वस्तू डोळ्याने पाहिल्याशिवाय हात उचलणार नाही, रस्ता दिसल्याशिवाय पाय चालणार नाही. म्हणजे जे काही घडतं, जो पहिलं डोळ्याने पाहिलं का मग पुढचे इंद्रिय ते काम करतात. म्हणून इंद्रिय पाहती नाना पदार्थ पण मन न पाय अनेक करतात. जागृती सोपी स्वभावता अखंडता हरी स्मरे. तो जरी सर्व काम करत असला, जे काही वाटायला काम आले ते काम करतो, पण त्या भजनाच्या ठिकाणी, हरीच्या ठिकाणी आणि मन असतं. ज्याप्रमाणे वैराग्याच्या आधाराने मनाचं दमन करायचं. कारण हे मन कसं आहे, खूप धावणार आहे, इकडे तिकडे पळणार, जागेवर थांबत नाही. तर ते वैराग्य मिळते मेना तेने भेने करे हरिचिंतन, दासी न उल्लंघी स्वामीचे वचन, तैसे स्मरणाधीन मन करी. मनाला इतकं ताब्यात ठेवलं पाहिजे नाही का, की ज्याप्रमाणे बघा राजा जो सांगेल ते ती दासी ऐकते. ती दासी राजाने जे सांगितलं ते करते. कदाचित राजाची पत्नी सुद्धा राजाने सांगितलेले काही ऐकणार नाही, परंतु दासी मात्र ऐकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तसं मनाला त्या सद्गुरूने दिल्या भजनाच्या ठिकाणी जोडायचं, अखंड स्मरण करायचं. आयशा संस्कारिणी म्हणून अशा संस्कार त्या मनाला लावायचं. निमिष प्रत्येक क्षणाला, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा पार भव सिंधू. म्हणून क्षणोक्षणी त्या मनाला तोच छंद लावायचा. क्षणोक्षणी हरीचे चिंतन. आयशा संस्कारिणी म्हणा, निमिष हरीचे चिंतन, दासी न उल्लंघी स्वामीचे वचन, तसे स्मरणाधीन मन करी. मनाला तसं स्मरणाधीन करायचं का दासी तसं राजाचं जो सांगत ते उल्लंघन करत नाही, तसं मनाला आणि एका ठिकाणी आणायचं. आयशा संस्कारिणी म्हणा, निमिष हरीचे चिंतन, दास श्वासोश्वासाचे गमनागमन, श्वासोश्वासाचे येणे जाणे आणि तू परब्रह्म मीच आहे असे मनाला ते स्फुरून, म्हणजे असं त्या मनाला छंद लावायचा. सतत त्या मनाला छंद लावायचा आणि इकडे तिकडे न जाता अखंड रात्रदिवस ते भजन करायचं. सतत तेच यरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे अशी जी बुद्धीला स्फुरण होतं, ती वस्तू मी आहे, तो भगवंत मी आहे. मग ते वस्तूला स्फुरण होणारी वस्तू काय, तर तो परमात्मा. आणि म्हणून अशा प्रकारे त्या मनाला सतत त्या भजनाला लावल्यावर तो परब्रह्म मीच आहे, ते परब्रह्म मीच आहे, तो देव मीच आहे, तो मी आहे. आणि अशा प्रकारे तो मीच आहे. देव पाहता मग काय होतं? देव पाहता मज माझी भेटला, संदेह फिटला सर्व माझा मीच देव, माझा मीच देव, सांगितला भाव मीच देव आहे, मी वासुदेव तत्वता. आणि असंच त्याचा बुद्धीचा निश्चय होतो. एकदा बुद्धीचा निश्चय झाला, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय झाला का तो देव मीच आहे का, मग बुद्धी निश्चय आत्मज्ञान होतं. बुद्धीचा निश्चय झाला का, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूपी भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण
तत्परायण हरनिशी. अशा प्रकारे त्या साधकाला त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो, तो परब्रह्म मीच आहे, तो देव मीच आहे, असा निश्चय झाल्यावर असं त्याच्या बुद्धीचा निश्चय झाल्यावर मग त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं आणि सर्वत्र तो भगवंत म्हणजे जो स्वतःला ब्रह्माकार ठेवतो. सतत आपण मीच ब्रह्म आहे त्या ब्रह्माला आपण आपल्या त्या ब्रह्मत्वाला त्या ब्रह्मस्वरूपातच आपल्याला ठेवतो आणि आपल्याला तर ठेवतो, पण मग सर्वीकडे मग त्याला तेच दिसतं. ऐशे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदया दिवसीत आले, तयाची असमता दृष्टी बोले अनेक काही. त्याची अशी स्थिती होते का तो भगवंतच त्याला सर्वीकडे दिसतो. त्याची असमता दृष्टी बोले विशेष काही. त्याची समदृष्टी होते, समबुद्धी घेता समान श्रीहरी, सर्वकडे समान हरी दिसतो. आत हरी बाहेर हरी, हरीने कोण येले घरी. अहंकार धरी सोमपणा, तो चित्ती प्रगटे चैतन्य घना. तो बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. बुद्धीचा निश्चय अहंकार, मी देह आहे, हा अहंकार आहे, पण मी परब्रह्म आहे, असं जर त्याचं सतत त्याची बुद्धी जर झाली तर ते काय होतं, ब्रह्मरूप होतं. ब्रह्मरूपी भावे आपण ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्परायण अशी व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदया दिवशीत आले, तयाची असमता दृष्टी बोले विशेष काही. तर अहंकार जरी सोमपण, तो चिती प्रगटे चैतन्य घन. बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. बुद्धीचा निश्चय असता पूर्ण ब्रह्माच्या ठिकाणी त्या भगवंताच्या ठिकाणी होतो. म्हणून ते बुद्धीच रात्रंदिवस पूर्ण पावते ती वस्तू मी. जो जरी प्रत्येकाच्या हृदयात असला तरी त्या वस्तूचं स्फुरण होण्यासाठी संताला शरण गेलं पाहिजे. परी संता व्यवस्था योग ज्ञानी पैसता, गुरुचरणी उपासिता वैरागीशी. आणि म्हणून असं भजन करायचं, याला सतत भजन जर करणं याला काय म्हणतात, भक्ती. सारांचे सार भक्तीचे भांडार, नाव निरंतर म्हणता वाचे. निरंतर भगवंताचं नामस्मरण करणे याला भक्ती म्हणतात. सतत भगवंताच्या आठवणीत राहणे याला भक्ती म्हणतात. आणि अशी जर त्याच्या ठिकाणी भक्ती नसेल, नाही का, आणि त्या भक्तीत प्रेम नसेल, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे माझ्या भक्तीविन जिने, तैसे माझ्या भक्तीविन जळो ते जियाले पण आगा पृथ्वीवर पाषाण नसते काही. जर असे नामस्मरण करत नसेल, माझं भजन करत नसेल, माझी भक्ती करत नसेल, तर मग तो कोण आहे, दगड म्हटलेले. कोणाला दगड म्हटलेले, जो भगवंताचं भजन करत नाही त्याला. नाही, भक्तीविन आत्माला सांगतात, भक्तीविन पशु कशाशी वाढला, सटवी नेलेला कैसा नाही. त्याला मग सटवीनं का नेलं नाही. आणि म्हणून आज जर पाहिलं तर सर्वीकडे देवदेव चाललेला आहे, सर्वीकडे देवदेव चाललेला आहे, नाही का. सर्वच म्हणतात मी भक्त आहे, मी हबप, नाही का. हबप प्रत्येक लावून घेतो, गळ्यात नुसती माळ घातली तरी तो झाला हबप. हबपचा अर्थ काय, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातच सांगतात, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. साधूचा अंकिला, साधूने जे वचन दिलं, सद्गुरूने जे नाम दिलं, सद्गुरूने जे तत्व सांगितले, त्या तत्वावर अखंड राहणे याला हबप म्हणतात. आणि म्हणून अशी भक्ती ज्याच्याकडे नसेल ना, तर तो बाह्य अंगाने किती कोणतेही कर्म जरी केलं तरी ते अधर्म आहे. माझ्या भक्तीविना कर्मधर्म जाणता तो केवळ भ्रम, चुकले मत प्राप्तीचे वर्म, तो धर्म अधर्म परिणामाने जरी कीर्तन करत असेल, प्रवचन करत असेल, हरिपाठ म्हणत असेल, पण माझं भजन जर नसेल तर तो जरी चांगलं कर्म करत असला तरी तो अधर्म घडतो. माझ्या भक्तीविना जे ज्ञान, माझ्या भक्तीविना जी विद्या, ते जाणपा केवळ अविद्या. जेवी वायसने ती चालत तेवी माझ्या निर्बोधा न ओळखती. जसा चंद्राचा प्रकाश आणि याला कावळ्याला कळत नाही, तसा माझा निजबोध त्याला कळत नाही. चंद्रभार वाय खरं नेणं सुवासाचे सार, तैसे माझ्या भक्तीविना
विद्याशास्त्र केवळ भारवाक, त्याला नाथ महाराज भारवाक म्हणजे काय म्हटलेले, खर म्हटलेले म्हणजे काय, गाढव म्हटलेले. म्हणून नुसतं विद्या पाठांतर म्हणजे परमार्थ नाही, नाही का. माझ्या भक्तीने जे जे साधन ते कोश कीटकाच्या आशे जाणं, आपणा आपण बंधन भक्तिहीन क्रिया, ती भक्तिहीन क्रिया आहे. रामायणाचार्य, गायनाचार्य अनेक त्यांनी पदव्या घेऊन त्याच्यामध्येच त्यांनी ते जाळं केलं. मी गायनाचार्य, त्या गायनाचार्याचं जाळं घेतलं, त्याच्यातच अडकला. पण भजन त्याला भक्ती माहीत नाही, म्हणून ती भक्ती केली पाहिजे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, ना अर्थविन पोती वाचून काय. ते भजन करत असताना, ती भक्ती करत असताना प्रेम जर नसेल तर ते व्यर्थ आहे. म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. तर आता आपले वेळ होत आलेली, पहिलेच उशीर झालेला आहे, म्हणून थोडं 1-2 मिनिटामध्ये फक्त एक प्रमाण म्हणून सांगतो. काल्याच्या कीर्तनामध्ये एक म्हणजे भगवंताच्या खोड्या वगैरे सांगतात, त्याच्यानंतर काही खेळ खेळलेले सांगतात, नाही का. अनेक खेळ खेळले म्हणे भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ. आणि त्या खेळाला आजही वारकरी, स्वतः वारकरी घेऊन म्हणून घेणारे, कीर्तनकार म्हणून घेणारे सुद्धा आज त्याला नुसतं खेळच समजतात. तर तो खेळ नसून बघा, व जसा एक खेळ आहे विटी दांडू, त्याच्यामधलं शेवटलं प्रमाणे वकटलेंड मुंडण आलं पुढे आणि लेका, आणि भाव बळे खेळ खेळे जनार्दन एका. तो खेळ तो भाव बळाने खेळला पाहिजे. हा जो खेळ सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी अनादी काळापासून तो खेळ आपल्यापर्यंत आणला, भागडे बाबाने आपल्यापर्यंत दिला. हा जो खेळ, हा खेळ खेळायला सांगितला आहे. आणि तो कशाने खेळायचा, भावाने. भाव बळे खेळ खेळ जनार्दन. जनार्दन महाराज म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, तो खेळ भावाने खेळायला लागतो. भाव बळे आकळे यरवी नाकळे, करतळे आवळे तैसारी. दुसरा खेळ सांगितला, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळता ती नाना परी, खेळता ती नाना परी, खेळ मांडीला लगोरी. लगोरी खेळ सांगितला. मग आता लगोरी खेळ त्यांनी खेळला म्हणे. पण तो खेळ म्हणजे तो खेळ जो बघा, तो खेळ ज्यांनी खेळला, आता बघा प्रत्येकाच्या अनुभवाला आहे. जसा भगवान शंकराने तो खेळ खेळले आणि तो खेळ पार्वतीला खेळायला सांगितला, नाही का. तसं आपल्याला पर्यंत रीत आली, जे हंसाने तो खेळ खेळले, ते खेळात जिंकले. आणि तो खेळ जिंकल्यावर तो खेळ खेळायला कोणाला दिला, ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव जिंकले, ते खेळ खेळायला कोणाला दिला, आत्रीला. आत्री तो खेळ खेळले, ते खेळात जिंकले. आणि तो खेळ खेळा पुढे कोणाला दिला, दत्तात्रयाला, नाही का. तसंच पुढे नारायण, बलभीम, सत्यानंद, शांताबाई, बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा. बघा, श्रीपाद बाबा तो खेळ खेळले, जो अनादी काळाचा खेळ, तो खेळले, त्या खेळात जिंकले. आणि तो खेळ खेळल्यानंतर तो खेळ खेळायला भागडे बाबांना दिला, बेलाडे आप्पांना दिला, नाही मामांना दिला. आणि त्यांनीच तो खेळ खेळायला आपल्याला दिला. जो तो खेळात जिंकतो, बघा पुढचं प्रमाणे, देते आपुलाला डाव. आपण त्या खेळात जिंकलो का तो डाव दुसऱ्याला देतात. तसं त्या खेळात जी परंपरेने ते खेळले, ते खेळत त्या खेळामध्ये जिंकले. आणि बाबाही त्या खेळात जिंकले. भागडे बाबा, बिलाडे आप्पा त्या खेळात जिंकले. आणि तो खेळ खेळा आपल्याला दिला. देते आपुलाला डाव, ज्याचा जैसा आहे, जसा ज्याचा भाव असेल तसा, मग तोच जिंकतो. ज्याचं वैभव आहे, जो नामचिंतन करतो, जो भजन करतो. बघा आता आपल्या या आनंद संप्रदायामध्ये जसे अष्टसात्विक भाव
भाव होतात ते अष्टसात्विक भाव पाहून बाहेरचे इतर म्हणतात पुढं असा कसं परमारतंय का इथं मग अशा उड्या मारतात म्हणे. आता मगच बाबाने आढळून घेतला होता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा नाही का. त्याच्या पुढचं प्रमाणे गायनाचे उडे आपुले मनाच्या आनंदी आवडीने तो गातो नाचतो उड्या मारतो. इथं मला हे सांगायचं तो उड्या कोण मारतो. भारत पाकिस्तान मॅच झाली चालू आहे जिंकला भारत उड्या कोण मारी पाकिस्तानवाले मारेल का भारतावाले मारेल. जो जिंकला तो मारतो. तसा या ठिकाणी जो ते तत्व त्या भगवंताचं भजनामध्ये जो जिंकला म्हणजे ते वैभव ज्याच्याकडे आलं तो उड्या मारतो. तो गात गायनाचे उड्या मुड्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. म्हणून ज्याचा जैसा आहे भाऊ तोच जिंकत असे वैभव. आणि बाकी काय करतात बाकी पाहती उगे वाव बाकीचे पाहतात पण अरे तरी याला असं कसं काय झालं हा काय याला काय झालं या कधी नाही का. तर असं परंतु असं आपला वेळ अगोदरच जास्त झालेला आहे. 4 ते 5 सेवा होती परंतु सुरुवात 5 वाजून गेलं त्याच्यानंतर 4 वाजेनंतर झाले. तर बालक बोबडा बोले का वाकडत विचूक पावले तू शोध करून मावले जे येडे वाकडे जे बोललं असेल चांगलं असेल ते सद्गुरूंचं असेल आणि जे चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचा दोष. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. शिकवणार वेगळाचे त्या सद्गुरूंनीच बोलवलं. काय मी पामारे बोलावी उत्तरी परी त्या विश्वपरी कृपा केली. म्हणून मला 2-3 वेळा आणि सूचना आली का आवरून घ्या. म्हणून आता झालेली सेवा संतांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी शाईबाबाच्या चरणी आणि तुम्हा सर्व मायबापाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम ज्योतिनाथ महाराज पंढरनाथ महाराज गोपाळ कृष्ण भगवान सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय.